तर गाईज आज सुट्टीचा दिवस होता आणि आज रियाचा बड्डे म्हणून आम्ही वागेश्वरला गेलो होतो. पण त्या ठिकाणी कोणी आलं नाही म्हणून आम्ही रिटर्न आलेलो आहे. ते पण पूर्वाच्या म्हणजे पूर्वा माझ्या बहिणीच्या कॉलेजच्या इथे. आणि आता FC रोडला आलेलो आहे आपण. तुम्ही बघू शकता मॅकडॉनल्ड्सच्या इथं आहे आपण. आपण आता एक बघतो ते मॅकडॉनल्ड्सच्या बाहेर पेस्ट्री खाणार आहे. बाहेर पाकड्यावर बसू. रेल्वे स्टेशनच्या रोडला चाललेलो आहे आणि पूर्वाला उशीर झाल्यामुळं तिला उशीर होणार असल्यामुळं आपण आता एकटंच निघालो आहे. जसं पहिले आपण निघालो होतो तसंच रस्ता शोधत चाललो आहे. खूप दिवसांनी आलो आहे आपण इथं मॅपच्या भरोसे. मित्रांनो, पायाची वाट लावत बिनमोकर येत आपण आता पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशन म्हणजे आपलं रेल्वे स्टेशनच्या जवळ. ते पाहू शकता तुम्ही. आता आपण रेल्वेने शेवटी घरी जाणार आहोत. आज खूप अजब आणि गजब लोक दिसलेले. त्यातलाच एक अजब गजब नमुना म्हणजे आपण स्वतः आहे. कारण आपण बिनमोकर आलेलो आहे आज आणि बिनमोकर चाललेले आहे घरी. अवघड काम झालं. आणि हा आपला असा हा शिवाजीनगरमध्ये आपण होतो. आता आपण निघणार आहे शिवाजीनगरमधून. आपण खूप एक्सप्लोअर करून झालेलं आहे शिवाजीनगर. आता जरा तळेगाव एक्सप्लोअर करायचं आहे म्हणजे जर्नी टू तळेगाव. आणि पायाची खूप घाण वाट लागली आपल्या. आजचा दिवस चांगला की वाईट सांगता यायचं नाही, पण ट्रॅव्हलिंगमध्ये मजा फार आलेली आहे. आपण आज वागेश्वर देवळाच्या जवळच गेलेलो आहे. आपण देवळात गेलेलो नाही. नेक्स्ट टाईम आता येऊ तेव्हा वागेश्वर देवळात जाऊन अशी अपेक्षा आहे. आज कोणी नव्हतं म्हणून आपण कुठेच गेलेलो नाही आहे. आणि आता आपण असंच वेळ वाया घालवत घरी चाललेलो आहे. आणि आता आपण शिवाजीनगरच्या बरोबर बाहेर पोचलेलो आणि आपली आता ट्रेन आहे. ट्रेनने आपण घरी जाणार आहे. तुम्ही माझ्या मागं बघू शकता मेट्रो स्टेशनचा एंट्रन्स आहे आणि माझ्या पुढं रेल्वे स्टेशन आहे. आता बघूया तिथं कोण भेटतं आहे. आपल्याला स्टार्टिंगला आपला मित्र भेटला होता तळेगावमधला, जो पिंपरी चिंचवडपर्यंत आपल्यासोबत होता. ज्याला दाखवणं शक्य झालं नाही
पण आता जर कोणी भेटलं तर नक्की आपण दाखवू. आता आपण शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये एंटर करत आहोत आणि कार्गो ट्रेन आपल्या समोर आहे. इथं गर्दी तर कोणाची दिसत नाही, कोणतीच गर्दी म्हणजे आहे थोडीफार गर्दी, पण रोजच्या मानाने कमी. ट्रेन अजून यायची आहे. माझ्या मागं तुम्ही ही गर्दी बघू शकताच. या साईडला पण गर्दी आहे आणि त्या साईडला पण. आपण आता पुढच्या साईडला जाणार आहोत जिथून आपल्याला ट्रेन भेटेल. स्टेशनला पोचलेलो आहे आणि आपल्या डेस्टिनेशनवरती आपण चाललेलो आहे, जिथून आपल्याला रेल्वे भेटेल आपली PF1 प्लॅटफॉर्मवरनं कदाचित. आपल्या आजच्या या जर्नीमध्ये आपल्यासोबत पूर्व असणार आहे, जी फक्त ह्या प्लॅटफॉर्मपर्यंतच असणार आहे आणि थोड्या वेळातच ती इथं प्लॅटफॉर्मवरती पोचणार आहे, जी आता निघालेली आहे. बघू आता किती वेळात पोचते. एंट्रन्सवरती थांबून वेट करणार आहे थोड्या वेळासाठी. 4:30ला असं कळलं आहे की 4:30 वाजता ट्रेन येणार आहे आणि आपण 4:30च्या ट्रेननी शिवाजीनगरपासून डायरेक्ट घोरावडी स्टेशनला जाऊन थांबणार आहे. गर्दी पण वाढत चालली आहे. करून आपल्याला शेवटचा फोन आलेला आहे, घरी लवकरात लवकर पोचायचं आहे आणि आपल्याला आधीच उशीर झालेला आहे. पण ट्रेन काय लवकर येणार नाही, ती 4:30लाच येणार आहे. झालेलं आहे, तिने स्कार्फ वगैरे घातला आहे म्हणून आहे ना, ते काय कळत नाही आहे कोण आहे. पण आज ह्या मॅडम आपल्यासोबत ट्रॅव्हल करणार आहे, पण त्या फक्त इथूनच आपल्यासोबत ट्रेनपर्यंत ट्रॅव्हल करणार आहे आणि ट्रेन आपली इथल्या इथंच असणार आहे. आणि असा आपला ट्रॅव्हल एक्सपिरियन्स हा बगचोदीचा झालेला आहे. विनमोकर आपण येऊन इथं अडकलो आहे. मॅडम कृपया आपला चेहरा दाखवू शकता का तुम्ही? आपला चेहरा दाखवायला खूप लाज वाटते म्हणून ते काय दाखवत नाही आहे. आणि आज आपण जसं तुम्हाला म्हणलं होतं, आज कोणी ना कोणी आपल्याला भेटेलच आपल्या ट्रॅव्हल करताना. जसं सकाळी कोणीतरी भेटलं होतं, जे आपल्याला दाखवता नाही आलं ब्लॉगमध्ये. श्रेयस पलनीटकर आपल्याला भेटला होता. तो फक्त पिंपरी चिंचवडपर्यंत आपल्यासोबत होता, पण आपल्याला दाखवता नाही आला सकाळचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आणि आमच्यासोबत मावशी ब्लॉगमध्ये फोनवरती आहे, की दिव्या पण आहे. दिव्या पण आहे आपल्यासोबत, फोनमध्ये आहे, पण ती कामशेतमध्ये असल्यामुळे आपल्याला ती फक्त फोनमध्येच दिसू शकते. दिव्या आपण तो ब्लॉग पाहिलेला ना, ते करतोय तो. मला घेतलंय त्यांनी ब्लॉगमध्ये. पूर्वा दिव्याला सांगत आहे की हा माझा ब्लॉग पहा म्हणून. 4 वाजता आपली ट्रेन इथं येईल, वेळेत येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. काय बघूया. नाही तर पूर्वाच्या बोलण्यावरून आपला आत्ताच पचका झालेला आहे. या ठिकाणी ट्रेन आपल्या समोरून गेली. लेट येईल आपली ट्रेन लेट येईल असं पूर्वा बोललेली आहे, म्हणजे खरंच येणार आहे. ट्रेन आल्यावर पूर्वाला बाय बाय करून आपण आता निघणार आहे. बाय कर पूर्वा, बाय बाय. ट्रेन आलेली आहे आणि आता खरंच आलेली आहे. आता आपण निघणार आहोत. या ठिकाणी आपण पोचलो आहे तळेगावला. आपण ट्रेनमधनं उतरलेलो आहे आणि आपला हा एक्सपिरियन्स जरा अजून भारी झाला जेव्हा आपण रेल्वेच्या डब्यांच्या मधून
लोक जाताना बिनतिकिटाची दिसली आहेत आपल्याला. आपण आता तळेगावला पोचलेलो आहे आणि इथंच आपला शिवाजीनगरचा प्रवास आपण संपवत आहोत. आता आपण तळेगावात पोचलेलो आहे आणि आता आपण आपल्या घरी पोचणार आहे थोड्याच वेळात, कारण आपण गोरवडीला उतरले आणि गोरवडीवरून आता आपण चालत चालत घरी जाणार आहोत. तर आजचा आपला हा व्लॉग इथंच संपवत आहोत आपण आणि पुढच्या व्लॉगसाठी आमच्यासोबत असेच सर्वजण आमच्या पुढच्या व्लॉगची नक्कीच वाट पहा, कारण तुमच्यासाठीच आपला पुढचा व्लॉग येणार आहे. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या व्लॉग्सला. AK अनप्लग. जय महाराष्ट्र.